अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचं अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सकाळी घडली। आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातल्या निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे। गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 7च्या दरम्यान कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली। सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे संतापून शिवप्रेमींनी मारहाण केल्याचं सांगितलं जातंय। गुजर यांना किडनॅप केले, घराच्या जवळून किडनॅप केलं, घेऊन गेले काही 5-6 समाजकंटक टिळकनगर इंडस्ट्रीकडे कुठेतरी घेऊन गेले। त्यांना खूप मारहाण केली, कपडे काढून त्यांना उठाबशा काढायला लावल्या आणि पुढचं काही करणार होते त्यांनी जीवे मारायचाच प्रयत्नाच्या हिशोबात होते। परंतु तिथं काही लोक मॉर्निंग वॉकला फिरत असल्यामुळे त्यांनी पाहिलं आणि लोक गेले, त्यामुळं ते लोक पळून गेले। परंतु हे जे काही चाललेले ते पूर्णपणे इलेक्शनच्या माध्यमातून कुठल्या नेत्यावरती आरोप प्रत्यारोप नाही झाले पाहिजेत, दडपशाही झाली पाहिजेत, काँग्रेसला इथं काही करता आलं नाही पाहिजेत, म्हणून हा दबाव आणण्याचा प्रकार आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आजपासून आम्ही प्रचार बंद केलेला आहे जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही। काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सचिन मामा गुजर आज ते नेहमीप्रमाणे वॉकिंगला सकाळी जात असताना काही गुंड प्रवृत्तीच्या जे लोक आहेत त्यांनी आज त्यांचं अपहरण केलं, त्यांना मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याची प्रयत्न केला। त्याच्या निषेधात आज आम्ही इथे सगळेच जण आज इथे बसलेलो आहोत। सचिन गुजर यांच्या या अपहरणाचा हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडून निषेध करण्यात आलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ श्रीरामपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हर्षवर्धन सकपाळ हे सचिन गुजर यांची भेट घेणार आहेत। काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केलं जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटीलकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते। जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं, अगदी तशा पद्धतीने 2 घटना झालेल्या आहेत आणि याची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो।